नर्मदे हर नर्मदे हर. परिक्रमेमध्ये भरपूर चांगले अनुभव आले आणि काही वाईटही अनुभव आले. तर माझी एक तक्रार आहे काही परिक्रमावासींसाठी, जे काही पुस्तकं काही व्हिडिओज बघून परिक्रमाला येतात. आणि मी खरं सांगतो, नर्मदा परिक्रमा ही प्रत्येकासाठी नाहीच आहे. कारण काही काही अशी मंडळीसुद्धा मी बघितलेली की घरून निघता परिक्रमाच्या नावाने इकडे परिक्रमेला जेव्हा येतात तेव्हा हे साधू संत जे अधिकारी मंडळी यांच्यासोबत भांडण तांडण करतात. आणि परिक्रमामध्ये गाडीनं निघता पायी निघता, ठीक आहे, गाडी पायीने काही हरकत नाही, पण तुम्ही पुढे जाऊन साधू संतांसोबत भांडणं करता. भांडणं झाल्यावर तो साधू तळतळला, त्याचा श्राप लागला की यांची ना परिक्रमा पूर्ण होती ना काही होतं आणि हे घरी नीट निघून येतात. म्हणजे परिक्रमा ही सगळ्यांसाठी नाही, काही काही मंडळी हे श्राप घेण्यासाठी सुद्धा परिक्रमेत येतात. असाही अनुभव येतो. आपल्याला समजून येतं की अरे हा बाबा फक्त येऊन श्रापच घेऊन चालला गेला वापस. एकदा लागलं खोकलं आणि गेला, अर्धवट केली परिक्रमाच पूर्ण नाही झाली आणि निघून गेला. आता मग नंतर जन्मोजन्मी काही कोणत्या योनीमध्ये येऊन करायची परिक्रमा, असंच त्यांचा पुढचा प्रवास राहील. तर असंच एकदा कणजीमध्ये एक छोटासा आश्रम होता. तर तिथं नेमकं भरपूर परिक्रमाशी जमा व्हायचे. आता हे जेव्हा कमला करतात तर तिथं 5च्या दरम्यान गेले आणि त्या वर्षी जरा थंडी जास्तच होती. 2021ला 21ला तर भरपूर थंडी होती. आणि थंडीमध्ये जेव्हा कणजीला पोहोचले संध्याकाळी, तर एक माई मोटरसायकलवरती, म्हणजे अशी याच्या त्याच्यावरून लिफ्ट वगैरे घेऊन अशी कशी तरी, याला तिथं काही मुलं राहायचेत शुलपाणीमध्ये की मोटरसायकलवर नेतो. तर ही बाई तिथं मोटरसायकलीवर पुढं गेली आणि पूर्ण आश्रमाचा अर्धी साईड, त्या म्हणजे अर्धा मधला भाग पूर्णपणे त्यांनी त्यांचं आथरून लगे बुक करून टाकलं. म्हणे हे आमची जागा. अर्धी म्हणजे 60-70% जरी म्हटलं तरी चालेल की एवढी जागा त्यांनी, म्हणजे ही माझी जागा. अरे म्हणलं, मैया तुम्हाला एवढी जागा कशाला हवी आहे? तुम्ही तुमच्या पुरतं घ्या, अजून एखादा माणसापर्यंत ठीक आहे म्हणे. नाही म्हणे, ही माझीच जागा, आमचे लोक यायचे. अरे बाप रे, एवढा धिंगाणा केला त्या आईने. तिथं बरेचसे परिक्रमा साधू संत आलेले, तेही विचारात पडले की आता इथं राहायचं कसं, काय करायचं. मग ते बाहेर आसन लावा म्हणून एखाद्याला कोपऱ्यात जागा भेटली अशा पद्धतीनं. आणि त्या माईचे लोक आलेत फार वेळाने आणि खरोखर त्या जागेमध्ये सुद्धा भरपूर जागा उरलेली, तरीसुद्धा त्या आईने एवढा धिंगाणा करून कोणाला तिथं जागाच नाही भेटून दिली. नंतर कळालं की ह्या माई तर फक्त श्राप घेण्यासाठीच आलेले आहे तिथं. अशा पद्धतीने भांडणं, असा मुजोरपणा करणं. पुण्याच्या होत्या त्या, अगदी लगे सगळंच. तो फार वाईट अनुभव होता. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळू. जेव्हा परिक्रमे संपत जेव्हा आली, म्हणजे अमरकंटकवरून पुढं निघाले, भरपूर माईचे अनुभव आले. तब्येत पूर्णपणे कमी झालेली, 88 किलो वजन होतं जेव्हा निघाले तेव्हा. आणि जेव्हा पोहोचले तेव्हा बरोबर 45 किलो वजन भरलं होतं. म्हणजे जवळपास 43 किलो वजन कमी झालेलं. एवढं झाल्यावरती बाबाजी घरी आले. पण त्याच्या आधी छनेरा हे जवळपास शेवटला लागतं आपल्याला.
तर छनेऱ्याच्या गावाच्या पुढे जेव्हा हे एकटेच परिक्रमा अशी चालत होते, तेव्हा स्कूटीवरनं एक सडपातळ बांध्याचा गोरापान आणि 30-35 वर्षाचा युवक तिथं त्यांच्या पाठीमागे आला आणि त्यांच्या पाठीमागेच दम्मादम्माने स्कूटीवरती चालायचा. बाबाजीला काही कळलं नाही, हे असं का चालतोय बाबा, ठीक आहे असेल की त्याचं. मग नंतर बराच वेळ असा चालल्यानंतर पुढे येऊन थांबला. बाबाजी आइए, आपको मैं छोड़ देता हूँ, बैठ जाइए मेरे पीछे. आता त्याचं ते बोलणं बायकी आणि ते असं हाताला झटका देऊन बोलणं, ते थोडंसं यांना विचित्रच वाटलं की हे प्रकार थोडं वेगळाच दिसतो. नहीं मैं गाड़ी पे बैठता नहीं हूँ, मेरी परिक्रमा पूरी पैदल है. यानी बरेच वेळ असाच पीछा केला. म्हणे चला बाबाजी चलो चलो, मैं आपको मदद कर रहा हूँ, बाकी बाबाजी लोग तो बैठते हैं, आप क्यों नहीं बैठ रहे. अरे म्हणे मी नाही बसत रे बाबा, तू जा पुढे, कशाला मागं लागलाय, जा म्हणे पुढे. आता हे बाबाजींचं पण वय 35च्या आसपास. तर हा जवळपास पुढे 1 किलोमीटरवरती जाऊन सरळ रस्त्याने उभा राहिला. आणि उभा राहिल्यावर यांना दिसते का हा जाऊन आता पुढे जाऊन थांबला. आता यांना थोडीशी इन्सिक्युरिटी सुरू झाली की अरे हे थोडंसं जास्तच पाठीमाग लागल्यासारखं का झालं. पुढं गेली. हा पुन्हा बाहेर आला थांबून. म्हणे बाबाजी आइए, मैं आपको छोड़ देता हूँ. म्हणे मला तुझ्यासोबत यायचं नाही, तुला समजतं आहे का बाबा. नहीं, आप जो बोलेंगे वो सेवा दूंगा. सेवा दूंगा. मग यांना त्याचं इंटिमेशन कळलं की याला हा असाच वाईट याच्यातला दिसतोय. मी भरपूर साधुओं को, बाबाजी को सेवा देता हूँ म्हणे अरे बाबा तू जा, मी काही सेवा बिवा घेत नाही. हा तरीसुद्धा त्यांच्या पाठीमागेच स्कूटीवर चालत चालत बराचसा 2-4 किलोमीटर. आता ह्या बाबाला एवढा फोबिया झाला, इतका घाबरला हा ह्या प्रकाराला. असा जीवनामध्ये पहिल्यांदाच प्रकार घडला की एखादं माणूसच माणसामागं लागला आणि ते पण विचित्र त्याची नजरा आणि ते सगळं बायकी झटकी. आणि ते याने फार भयंकर घाबरला गेला हा. आणि ठीक आहे, थोड्या वेळाने नंतर मग तो चालल्याही गेला. पण 1-1.5 तास चांगला मागेच लागलेला होता. त्याच्यानंतर परिक्रमा पूर्ण झाली आणि जेव्हा हे आपल्या गावाकडं आले, यांच्या जीवनामध्ये एक नर्मदा माई आली. 50च्या आसपासच्या त्या माई, त्यांनी यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. इकडे जा, ह्या देवाला जा, त्या देवाला, आणि भरपूर आध्यात्मिक मार्गदर्शन त्या माईंनी केलं यांना. आणि त्यांचा अधिकारही फार मोठा हेही कळू लागलं होतं. एक दिवस जवळपास संध्याकाळच्या टायमाला त्यांनी सांगितलं की तू डोंगरावरच्या दत्त मंदिराला जा आणि तिथं ह्या एक ग्रहणाच्या रात्री तिथं जाऊन थांब आणि तिथे तुला दत्त महाराज आज दर्शन देणार आहे. असं म्हटल्यावर एक फार आनंद झाला की चला आपल्याला आता दर्शन घेऊन होणार आहे. हे गेले बाबा निघून गेले आणि संध्याकाळची वेळ जेव्हा पोहोचले वरती, आणि ते असं ठिकाण आहे की जिथं संध्याकाळनंतर कोणी येतच नाही. म्हणजे रात्रीचं तर यायचं, एकट्या माणसाचा तर यायचा संबंधच नाही, कारण डोंगरी भाग आहे, जंगली भाग आहे, अतिशय सुंदर असं ठिकाण. काहीच मंडळी येतात असं ठिकाण मोजकं. हे जेव्हा तिथं पोहोचले रात्री, औदुंबराला प्रदक्षिणा चालू केल्या आणि मनामध्ये दत्त भगवंताची मूर्ती घेऊन दत्त महाराजांचं दर्शन होईल म्हणून
मनामध्ये त्यांचं नामस्मरण करत प्रदक्षिणा चालू होत्या. आता रात्रीचे 11, 11:30 वाजता तिथं एक युवक आला. अतिशय चेहरा एकदम दागहीन, अतिशय सुंदर, तेज, असं लसलस करणारं तेज चेहऱ्यावरती असा मुलगा नेमकं तिथं आला. आणि यांचं प्रदक्षिणाच चालू. यांनी बघितलं, रे एक मुलगा येतोय, हा टायमाला कसा आला, हाही विचार पडला. पण मग ठीक आहे, आला असेल काही. आला आणि नेमकं त्याने हाताला आणि कमरेला झटका मारला. बायकीपणा प्रकार करायला लागला. बोलताना ते बायकी झटकी ते. आता ह्या बाबाजीला इन्सिक्युरिटी, एक तर आधीच परिक्रमेमध्ये असा प्रकार झालेला, त्याच्यात हा बाबा पण असंच करतोय. फार म्हणजे मग जोरजोरात प्रदक्षिणा सुरू केल्या, त्याच्यापासून पळून लपायच्या हिशोबाने चालू. काय करू बाबा आता. आणि तो बोलतोच याच्यासोबत थोडं हे पण थोडं हां चालू. बाबा दिगंबरा श्रीपाद बोललो दिगंबर, काय करू भगवंता. पुढं गेले, तो जाऊन मंदिरात थांबला. हे मंदिरात जाऊन थांबले. नंतर थोड्या वेळाने तो दिवस जपाचा आणि मंत्राचा होता. आपले जप मंत्र सिद्ध करण्याचा, ग्रहणाचा दिवस होता. त्याच्यामुळे काही तांत्रिकसुद्धा तिथं आलेले होते. आणि त्याच्यातले काही मांत्रिक हे कमलाकर दत्ताचे अतिशय विरोधी होते. आणि खरोखर त्यांच्या जीवावर उठलेले असे ते मांत्रिक होते. आणि त्यांच्यापासून रक्षणासाठी म्हणून तिथं ते साक्षात स्वरूप तिथं आलेलं होतं. पण यांना ते कळू शकलं नाही. असं जेव्हा त्या माईने सांगितलं की बाबा काल साक्षात तिथं दत्ततत्व आलेलं होतं तुझ्यासाठी, पण तू त्यांना ओळखू शकला नाही. कारण मग यांनी सांगितलं माझ्यासोबत असं पण मला फोबिया झालेलं होतं. मी काय करू, मला असे झटके मारले ते बाबाने. मी फार घाबरलो की हे असले प्रकार काय. आणि अशा स्वरूपात जेव्हा दत्त महाराजसुद्धा येतील, तुम्ही कसं ओळखल त्यांना. माई म्हणे हसायला लागली, अतिशय खळखळून हसली माई. आणि अरे होईल तुला दर्शन होईलच, नाही सगळंच होईल, काही काळजी करू नको. अशा प्रकारचा तो अनुभव होता. मी आपल्या सर्वांसाठी माईचरणी विनंती करतो, आपण ही परिक्रमा करावीत, परंतु आपला कम्फर्ट झोन सोडून परिक्रमा करा. कोणालाही त्रास होणार नाही असं वागा आणि सहन करा, होईल तितकं सहन करा. नर्मदे हर. पुढील एखादा अनुभव सांगण्यासाठी मला उत्साह द्या. सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. नर्मदे हर. गुरुदेव दत्त.